पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरामध्ये झालेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आपण पाहतो की शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सध्या ससून रुग्णालयामधलं मेडिकल चेकअप उरकल्यानंतर शीतल तेजवानीला सध्या पुणे पोलीस जे आहे ते पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये घेऊन येत आहेत। पार्थ पवार यांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीनं पॉवर ऑफ अटॉर्नी जे आहे ते केलेली होती आणि शासनाची फसवणूक जी आहे ती शीतल तेजवानीनं केली अशा पद्धतीचा ठपका शीतल तेजवानीवरती ठेवण्यात आलेला होता। या सगळ्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला जवळपास 2 वेळा पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं। काही महत्त्वाची कागदपत्रं जी आहे ती सुद्धा घेतलेली होती, मात्र पोलीस तपासामध्ये समोर आलं की शासनाची फसवणूक जी आहे ती शीतल तेजवानीनं केलेली आहे। मूळ महार वतनदारांची जी जमीन आहे त्या जमिनीची पॉवर ऑफ अटॉर्नी 2007 साली शीतल तेजवानीनं जे आहे ती करून घेतलेली होती आणि त्यानंतर आमिडिया या खाजगी कंपनीला विकण्याचा प्रयत्न जो आहे ते खरं तर करण्यात आलेला होता। कागदपत्रांवरती दिग्विजय पाटील असेल त्याचबरोबर पार्थ पवार यांच्या सह्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळाल्या। मात्र या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर नक्की कोणाला ताब्यात घेतलं जाणार ही चर्चा जी आहे ती सुरू होती। मात्र आपण पाहतोय की पोलिसांनी तपास केल्यानंतर सध्या शीतल तेजवानीला आज अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे। मेडिकल चेकअपसाठी जे आहे ते ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं। आज शीतल तेजवानीची चौकशी केल्यानंतर तिला ताब्यामध्ये घेतलेला आहे। मात्र दिग्विजय पाटील याला जवळपास 2 वेळा पुणे पोलिसांनी समन जे आहे ते चौकशीसाठी पाठवलेलं आहे। मात्र अजूनपर्यंत दिग्विजय पाटील जो आहे तो पुणे पोलिसांसमोर हजर राहिलेला नाही किंवा महसूल विभागानं सुद्धा समन जे आहे ते दिग्विजय पाटीलला दिलेलं होतं। मात्र त्या चौकशीला सुद्धा दिग्विजय पाटील जो आहे तो हजर राहिला नाही। वकिलांमार्फत ही बाजू जी आहे ती महसूल विभागासमोर मांडण्यात आली। मात्र आज शीतल तेजवानी हिची चौकशी केल्यानंतर शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि आपण पाहतोय की शीतल तेजवानीला ससून रुग्णालयामध्ये जे आहे ते मेडिकल चेकअपसाठी नेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पुणे पोलीस जे आहेत आपण पाहतोय पोलीस आयुक्तालयामध्ये आणताना आपल्याला पाहायला मिळतात। हां इकडून घ्या, बाद झाला, लय मोठा वक्तव्य झाला, घ्या चला, हां आली घ्या, इकडे घ्या, इकडे ओपनिंग शीतल तेजवानीचं मेडिकल चेकअप उरकल्यानंतर आपण पाहतो की शीतल तेजवानीला जे आहे ते सध्या पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेला आहे। शीतल तेजवानीवरती गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता। आपण पाहतोय की जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीवरती गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता। मेडिकल चेकअपसाठी जे आहे ते शीतल तेजवानीला पुणे पोलीस जे आहे ते घेऊन गेलेले आपल्याला पाहायला मिळाले। मात्र त्यानंतर आपण पाहतोय की शीतल तेजवानी हिला आपण पाहतोय की सध्या पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेला आहे। वकिलांमार्फत शीतल तेजवानीनं बाजू जी आहे ती मांडलेली आपल्याला पाहायला मिळाली। मात्र त्यानंतर आपण पाहतोय की पुणे पोलीस जे आहेत ते या ठिकाणी पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि शीतल तेजवानी हिची चौकशी जी आहे ते आपण पाहतोय की करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय की पुणे पोलिसांनी सध्या तिला ताब्यामध्ये घेतलेला आहे। दिग्विजय पाटील याची सुद्धा जी आहे ती चौकशी पुणे पोलिसांना करायची आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की शीतल तेजवानीला ससून रुग्णालयामध्ये मेडिकल चेकअपसाठी नेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय की आता शीतल तेजवानीला जे आहे ते सध्या पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल रायपूरसून प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।